तर सामान बघा आणून ठेवलं इथं या रूममध्ये. तुम्हाला मी नंतर सगळं सामान व्यवस्थित लावल्यावरून दाखवते कशी येते. फक्त आता सामान नुसतं आणून ठेवले बघा आत्ताच, आणि संध्याकाळचे 5:30 वाजले. आज रविवार आहे. तर काही सामान एवढं, तरी गावाला किती सामान ठेवलंय, तरी पण किती सामान आले मागायला. तर आतमध्ये किचन दाखवते तुम्हाला. तर हे किचन आहे, छोटंसंच किचन आहे. इकडं बाथरूम आहे. तर अशी जागा एवढी, नवीनच रूम आहे हा. छोटंसंच किचन आहे एवढंसं. पोटमाळा पण आहे वरती, ठेवायला वस्तू आहे. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यातून दाखवते. तुम्हाला बाहेरून दाखवते कसं येते, म्हणजे बाहेरचं दाखवते. तर बाहेर इथे ना मंदिर आहे तुळजाभवानीचं. इथे खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि एवढी जागा आहे बघा जायला यायला. एवढं सामान पण आपण ठेवू शकतो. इथून राहायला आले तिथं शेजारी. आणि ही बघा रूम आहे अशी. सामान ठेवलेलं आहे. आता एक फॅन हे जोडायचं आहे. कृतिका बसली. आम्ही काही पोहे खाल्लेलं सकाळी, त्याच्या काही सुद्धा खाल्लं नाही. आणि हे इथं डबं ठेवले, तिथं फ्रीज ठेवलं आहे. अजून आता पिन काही ती लागत नाही आहे. आता एक प्रॉब्लेमच आहे इथं. बघू आता कसं होईल ते. आता इथं वरती टाकी आहे 500 लिटरची. इथं 2 नळ आहेत. आणि इथं खेळा बघा ठोकले तिथं. आता मला वाटते मशीन म्हटलं जोडावी पाण्याची. पाणी आल्यावर परत लागल ना. हे आरसा एक तुटला आहे बघा. आता इथं TV ठेवला आहे. मग नंतर ना दाखवेलच तुम्हाला. आत्ता सगळं सामान खाली केले. सामान खाली करून म्हणजे आता मी इथं वरतीच होती इथं ह्या रूममध्ये. ह्यांनीच आणून दिला म्हणून तिथं मी पायरीवरनं जाऊन आणत होती. तर आता हे एवढं थकले तिनं. आता सगळेच थकल्या. सगळ्यांनी थोडं थोडं सामान आणलं, कारण आम्ही माणसं लावायचो सामान खाली वर म्हणजे असं ठेवायला. 2-3 वेळा झालं असं म्हणजे माणसं लावली. पण ह्यावेळेस आम्हीच आमच्याच घरातल्या आम्ही सामान आणलं. ह्यांचा एक मित्र होता, त्यांनी तेवढं दिलं खाली करून गाडीतनं. मग ही आणत होते, मी तिथं आणून देत होते पायरीवरनं. मग आम्ही दोघं जण, ती जास्त जाड आहे ना, ती आम्ही दोघं आणत होतो. आणि एक खरं सांगू का, खरं स्वामींचा मला लय असं म्हणजे असं काय तुम्हाला सांगू, मला स्वामींची संकटावर त्यांनी मला लय सपोर्ट केला आहे. माझ्या संकटावर त्यांनी. आत्ता आहे ना पावसाचा दिवस आहे. तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आम्ही त्या रूममध्ये होतो म्हणजे तिकडे शिडकोच्या आत्ता खाली करताना पाऊस नव्हता, ऊन होतं. आत्ता पण खाली करताना पाऊस आला नाही. हा अनुभव आहे माझ्या स्वामींचा. मी सेवा करते त्याचा अनुभव. सेवा देवाची कधीच वाया जात नाही. आत्ता पाऊस यायला लागला. सामान आणेपर्यंत तर अजिबात पाऊसच नाही आला. सामान चढवलं तेव्हा पण नाही, खाली केलं तेव्हा पण नाही. सामान देवाच्या कृपेनं सगळ्या गोष्टी होत्या. ते मला चांगला अनुभव आला आहे. ती पण स्वामींच्या आज कृपेने चांगलं म्हणजे दिवस आले म्हणायला हरकत नाही. कारण खूप टेन्शनमध्ये मी होते 2 महिने. मे महिन्यापासून तर टेन्शनच होतं खरं तर रूमसाठी. जाऊ दे, झालं चांगलं देवाच्या कृपेने. तर आता बघा आम्ही दोघींनी काही खाल्लं नाही. आता सर्वज्ञ गेला आहे वडापाव आणायला, कारण नाही ना वडापाव आणलेले होते ह्यांनी, त्यांच्या मित्रांनी, सर्वज्ञांनी, तिघांनी खाल्ले. आम्ही दोघींनी काहीच खाल्लं नाही. तर हे म्हणले की सर्वज्ञ कशी घेऊन देतं, तर ती गेलेच आणायला. लय भूक लागली, एकदम पेंगाळागतच झालं. तर लगेच दुसऱ्या दिवशी फिल्टर जोडला, फॅन जोडला, TV पण जोडून घेतला. परत म्हणजे बरंच काय काय कपाट भांड्याचं पण बसवून घेतला. कारण भांडी ही घासून म्हटलं ठेवावं सगळी, कारण पसारा जास्त दिसत होता ना. कुठं ठेवावं पसारा काही समजतच नव्हतं. ॲडजस्ट फॅन लावून घेतला. परत ते कपड्याचे जे अँगल आहेत ते पण लावून घेतले. आणि त्याच्यानंतर म्हणजे पसारा वरती पण ठेवायचा होता.
जी पोटमाळ्यावरती जी 500 लिटरची जी पाण्याची टाकी ना तिथं ठेवायचं होतं. आणि कुठं काय सामान ठेवावं काय कळत नव्हतं. छोटी रूम आहे पण त्याच्यामध्येच मला ॲडजस्ट पण करायचं होतं. आणि कपाट नसल्यामुळे ना कपडे पण कशात बसना तीन काहीच बसना. तर बरेच सगळं म्हणजे लावून झालेलं होतं. ॲडजस्ट फॅन तर काय नीट लागलाच नाही. आवाजच येत होता एकदम जोरात जोरात. काय माहीत आता ते दुसऱ्या माणसाला बोलवतात का काय परत बसवाय काय माहीत. परत ह्यांनी रश्शी बांधली. 2च रश्श्या बांधल्या कारण रश्शीच छोटी पडली त्यामुळे त्या 2च लावल्या. आणि सामान आणून आणि लावून आहे ना असं थकल्यासारखं झालं होतं. कारण तळोज्यामध्ये राहिलो ना 15-20 दिवस तर खरंच नको नको झालं मला. तर कधी कळंबोलीत येईल असं मला वाटत होतं. त्याच्यामुळं आम्ही आलो कळंबोलीत.